लाडकी बहीण योजना जूनच्या अधिवेशनामध्ये आम्ही सादर केली आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं की साधारण 15 ऑगस्टला आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजे। महिला बाल विकासची जबाबदारी आपल्या आदितीवर होती। आदिती तटकरेंनी पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याच्यातून आपण पैसे द्यायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण देत आलेलो आहे। आता डिसेंबरचा हप्ता हा आपल्या बहिणींना त्या बाबतीमध्ये जाणार आहे। प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। शेवटी कुठली संस्था तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना पण महिन्याचं तुम्ही बजेट काढता किंवा हा महिन्यामध्ये आपल्याकडे येणारे पैसे इतके आहेत आणि आपला खर्च कसा कसा करायचा। काही खर्च हा आपल्याला करावाच लागतो, तो टाळता येत नाही। ते तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावे लागतात आणि मग राहिलेल्यातनं कुठं आपल्याला लाभ देता येईल, किती लाभ देता येईल, कसा लाभ देता येईल, आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना थोडा आढावा पण घेतले जाणार। त्या आढावा घेत असताना ज्या गोष्टी ह्या लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्यात म्हणजे लाडकी बहीण योजना आणि माझी शेतकऱ्यांची वीज माफी 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर ह्या योजना अतिशय व्यवस्थितपणे पुढे कशा कायम चालू राहतील अशा प्रकारे कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधले सगळे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी करू। त्याहीबद्दल आपण काळजी करू नका। पण इथून पुढच्या काळामध्ये केंद्राच्या पंतप्रधान सांगत होते की खूप योजना आहे। त्यांनी यंदा 3 कोटी लोकांना घर देण्याची योजना आणली। त्याच्यातली जरी 10% 30-35 लाख घर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो आणि त्याचा फायदा लोकांना देऊ शकलो तर 36 जिल्ह्यामध्ये एव्हरेज 1 लाख घर, आज 1 लाख घर कदाचित माझा वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया तिथली लोकसंख्या कमी असल्यावर तिथं 75,000 70,000 असं होईल। काही जिल्हे मोठे, यवतमाळ सारखा जिल्हा किंवा पुण्यासारखा जिल्हा, नगर सारखा जिल्हा, नाशिक सारखा जिल्हा, अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं थोडीशी जास्त द्यावे लागेल। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या गोष्टीचा पण आम्ही फार बारकाईने विचार करतोय। एक दिवस वाया घालून द्यायचा नाही। मी खोटं नाही सांगत। मगाशी तटकरे साहेब थोडं गमतीनं आम्हाला सगळ्यांना बोलत होते। आज माझा पहिला कार्यक्रम पहाटे 5:30 ला झाला। 5:30 ला पहिला कार्यक्रम केला, दुसरा 8 ला केला, तिसरा 9 ला केला, चौथा 10 ला केला आणि नंतर 12च्या कार्यक्रमाला येण्याच्या करता 11 ला विमानात बसलो, 12 ला इथं उतरलो, 12:30 ला तिथं गेलो। मला इथं नंतर सांगितलं की हा कार्यक्रमाला 1:30 ला यायचंय आणि म्हणून 2 घास आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि 2 घास म्हणजे भरपूर जेवलो आणि त्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाला आलो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या 2024च्या मंत्रिमंडळाचं कालच विस्तार झाल्याचं आपण पाहिलं। आता यामध्ये आज किंवा उद्या महिला व बालविकास विभाग असेल किंवा इतरही सर्व खाते वाटप करून त्यामध्ये मंत्री देखील मिळणार आहेत। आता हे मंत्री मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठीचा कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्णपणे चर्चा होऊन बहिणींना हा हप्ता वितरित करण्यासाठी आता येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आदेश मिळून महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की पहिला टप्पा असेल किंवा दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल, ज्या टप्प्यांमध्ये पैसे आले त्यावेळेस आपण एक गोष्ट नक्कीच पाहिली आहे की हे पैसे 3-4 दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावर जमा होतात। म्हणजे की समजा आज काही महिलांना पैसे जमा आले तर उद्या काहींना येतात, परवा दिवशी काही महिलांना पैसे जमा होतात। अशा पद्धतीने सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातात। त्यानुसारच आता लाडक्या बहीण योजनेचे देखील डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, जो की 6वा हप्ता आहे, या हप्त्याचे पैसे देखील येत्या 3-4 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। आता हे पैसे 1500 असणार की 2100 रुपये असणार, तर हे 1500 रुपयांचा हप्ता असणार आहे, कारण 2100 रुपयांबद्दल अजून अधिसूचना असेल किंवा कुठल्याही प्रकारचं विधेयक राज्य सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आले नाही। आता ज्यावेळी ते विधेयक समोर येईल किंवा ज्यावेळी अधिसूचना, शासन निर्णय ज्यावेळी राज्य सरकारद्वारे प्रकाशित केला जाईल त्यानंतर 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे, ज्यामध्ये बोलले जात आहे की
की जानेवारी महिन्याचा असेल किंवा एप्रिल महिन्यापर्यंत याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तो हप्ता 2100 रुपये जमा होईल. आता हा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्याबद्दलची अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.